नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. साम संजीवनी या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण चर्चा करतोय बालकांचे पचन या विषयावरती आणि मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत आत्मसंतुलन केंद्र कार्लाच्या डॉक्टर मालविका तांबे. आपण मॅडमचं स्वागत करूया. मॅडम, कार्यक्रमात मनापासून स्वागत. नमस्कार, थँक्यू. कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे, मात्र त्याआधी आपणही या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकता. तुमच्या मनातल्या ज्या काही शंका असतील, आरोग्यविषयक तक्रारी संदर्भात समस्या असतील, अडचणी असतील, तुम्ही थेट आत्ता फोन करून मॅडमना विचारू शकता. त्याकरता आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या. 022-6684-3333 हा आपला स्टुडिओ क्रमांक आहे. चला तर मग चर्चेला सुरुवात करूया. मॅडम, पुन्हा एकदा स्वागत. मागच्या आठवड्यामध्ये पण आपण याच संदर्भात बोलत होतो, बालकांचं पचन. खरं तर अनेक गोष्टीवरती आपण लक्ष केंद्रित केलं होतं, मात्र पचनासारखी जी गंभीर समस्या पुढे जाऊन निर्माण होऊ शकते, त्याकरता ज्या घेण्यात येणाऱ्या काळजी आहेत अगोदरच, की आपल्याला ही समस्या येऊच नये, पचनासंदर्भातली समस्या येऊ नये, याकरता स्त्री असेल किंवा पुरुष असेल त्यांनी कशा पद्धतीच्या काळजी घेतल्या पाहिजे? बघा, सगळ्यात महत्त्वाचं कसं असतं की आपली बेसच पचनाची जी आहे ना ती गर्भावस्थेतच तयार होत असते. त्यामुळे आई वडिलांनी अगदी गर्भावस्था राहण्यापूर्वी म्हणजे गर्भधारणा होण्यापूर्वी स्वतःच्या खाण्यापिण्याची नीट काळजी घ्यायला पाहिजे. कारण की शरीरामध्ये वातपित्त कफाची जी काही परिस्थिती असते ना आई वडिलांची, त्याच्यातनंच पुढे सगळ्या संस्था तयार होतात. तसंच नॅचरली पचन संस्था सुद्धा बाळाची तयार होत असते. म्हणून संतुलनसारखं एखादं शास्त्रोक्त पंचकर्म करून घेणं, त्याच्यानंतर सगळ्या रसायनं वगैरे जे आहेत त्याच्यानी व्यवस्थितपणे स्वतःची काळजी घेणं हे आई वडिलांकरता अगदी महत्त्वाचं असतं. गर्भधारणा झाल्यानंतर सुद्धा म्हणून आई जी असते की जिच्या गर्भामध्ये हे बाळ राहणार आहे 9 महिने, तिला सुद्धा बऱ्याच प्रकारची काळजी आयुर्वेदामध्ये घ्यायला सांगितलेली आहे की जेणेकरून बाळाच्या सगळ्या संस्था ज्या आहेत त्या सगळ्या व्यवस्थित काम करत राहायला पाहिजे, ज्यांना आपण सिस्टीम्स म्हणतो सध्याच्या काळामध्ये. त्या सगळ्या सिस्टीम्स व्यवस्थित चालण्याच्या दृष्टीने आईचं खानपान जे आहे ते खूप महत्त्वाचं असतं. आणि त्याचबरोबरीने आपल्याला ही काळजी पण घ्यायला पाहिजे की बाळाचा जन्म झाल्यानंतर जे फूड इंट्रोडक्शन असतं ना त्याचाही आपल्याला खूप विचार करावा लागतो. आणि म्हणूनच आपण बालकांचं पचन म्हणजे काय आहे की आपण आता मध्येच 25 वर्षात झाल्यानंतर विचार केला की अरे मला खूप गॅसेस होता, आता काय करायचं, तर कदाचित फक्त औषधांचाच उपयोग होऊ शकेल. पण आपण जर का बाल्यावस्थेत आपण विचार केलेला असला आपल्या मुलांचा व्यवस्थित पचनाचा, तर मग पुढे जाऊन त्यांना कुठल्या प्रकारच्या पचनाच्या तक्रारी ज्या आहेत त्या कमी सतावतात. आणि म्हणूनच बेस आपण ज्याला म्हणूया की ज्याच्यावर आपल्याला कार्य करायला पाहिजे ते सुरू होतं गर्भावस्थेच्या आधीपासून. ते बालकांचं जे आत्ता आपण पचन विषय घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी हळूहळू तुम्हाला काय काय गोष्टी समजवीनच की ज्या आपल्याला स्टेप वाईज काळजी घेत आपल्याला हे पचन जे आहे ते सुधारवता येऊ शकतं. नक्की. मॅडम, कार्यक्रमात एक फोन येतोय. प्रिया आहेत भंडाऱ्यावरून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला प्रिया, काय समस्या आहे आपली? हॅलो, बोला. नमस्कार सर, मला मॅडमला एक प्रश्न विचारायचा होता. बोला. माझं बाळ ना 17 महिन्याचं आहे, पण ना आता सध्या माझ्या बहिणीचं लग्न होतं, आम्ही भंडाऱ्याला आलो आहे. माझं बाळ ना काही पण खाल्लं, म्हणजे तिथे पण मी गावाला असताना काही पण खाल्लं की ते शी करतं. म्हणजे बाळाला नेमकं पचनाचा त्रास आहे की कशाचा त्रास आहे? ते तिला पचन होत नाही म्हणून ती शी करते आणि बाकी ती शरीराने अशी बारीक आहे पण तिचं पोट असं फुगीर वाटतं. अच्छा, किती वेळा शी करते ती आणि जेवला जेवला लगेच शी करते का? हो, थोड्या वेळाने शी करते मॅडम. दूध दिलं, काही असं थोडंसं चारलं, भात किंवा काही पण असं चारलं तर थोड्या वेळाने ती शी करते. 4-5 वेळा नॉर्मली ती करत असते दिवसभरामध्ये. तिला दात वगैरे सगळे आले, पण तिला नेमका काय प्रॉब्लेम आहे तो समजत नाही. आणि पोट तिचं असं ना फुगीर सारखं वाटतं. मग तिला मध्ये मध्ये मी हिंग वगैरे लावत असते पोटाला. म्हणजे तिला त्याच्यावर काय करायला पाहिजे? म्हणजे तिला पचनाचा त्रास आहे, म्हणजे ती का बरं असं शी करते? आता जर का दूध प्यायची वेळ झाली आहे, दूध पाजलं की थोड्या वेळानेच ती कधी अशी पातळ करते किंवा अशी घट्ट. आता मध्ये लग्नाला आली होती तर ती दिवसातून मध्ये मागच्या बुधवारी ना 10-12 वेळा तिने शी केली, अगदी पातळ पाण्यासाठी वगैरे. बरोबर. मॅडम, काय सांगता येईल की हा पचनाचाच एक प्रॉब्लेम, समस्या म्हणता येईल आपल्याला की अजून? बघा, आता कसं पचनाच्या समस्या आपण विचार केल्या तर भरपूर वेगवेगळ्या गोष्टी असतात. म्हणजे आता खाल्ल्या खाल्ल्या तुमच्या शरीरामध्ये आतमध्ये पेरिस्टल्सिस सुरू होतं. म्हणजे आपलं जे पोट असतं ते हळूहळू त्याला चर्निंग करतं. म्हणजे जसं आपण मिक्सरमध्ये नाही का अन्न घातलं की कसं त्याला आपण फिरवतो की नाही बारीक करण्याच्या दृष्टीने, तशा प्रकारे या मुवमेंट्स आपल्या पोटामध्ये सुरू होतात. आता ही जी पोटाची फिरण्याची पद्धत आहे ती हळूहळू करून त्याचे व्हायब्रेशन्स जे आहेत ते पुढे जातात. आणि वाताचे जर का काही दोष असले तर अशा वेळेला अन्न खाल्ल्या खाल्ल्या लगेचच मोशनला जाण्याची भावना बऱ्याचशा लोकांना होताना आपल्याला दिसते. आणि हा पचनाचाच एक दोष आहे. म्हणजे आता आपण म्हणूया की पचन म्हणजे फक्त गॅसेस का, पोटात दुखणं का किंवा आंबट
लांबट ढेकर येणं का, लूज मोशन्स का, तर तसं नव्हे तर खाल्ल्या लगेचच जेव्हा तुम्हाला टॉयलेटला जाण्याची गरज पडते तर तो सुद्धा एक पचनसंस्थेचा विकारच आहे. याच्यामध्ये आपण वात म्हणजे ज्याला सिग्नलिंग सिस्टीम म्हणतो ती चुकते. म्हणजे खाल्लेलं अन्न पचणार नाही, कदाचित असं होणार नाही, ते सुद्धा पचेल, पण चुकीच्या संप्रेरक ज्या आहेत किंवा चुकीच्या संवेदना ज्या आहेत त्या रेक्टमपर्यंत जाऊन आणि लगेच क्लिअर होतात बॉवेल्स. तर तसं होणं अत्यंत चुकीचं असतं. त्याच्याकरता मी तुम्हाला असं म्हणेन ताई की एकतर तिच्या पोटावरती संतुलन अभ्यंगसारखं एखादं जे तेल आहे ते सकाळ संध्याकाळ नियमाने तुम्ही लावायला सुरू करा, म्हणजे तिचं वाताचा दोष तिथला कमी व्हायला सुरू होईल. तसंच तिच्या खाण्यामध्ये सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अगदी ताज्या आणि वॉर्म, कमीत कमी म्हणजे गरम असल्या तर अत्यंत उत्तम, पण नाही तर वॉर्म तरी असल्या पाहिजे. तिला पिण्याकरता सुद्धा तुम्ही पेल्यामध्ये जेव्हा पाणी द्याल तेव्हा थोडंसं कोमट पाणी जे आहे ते दिलेलं जास्त उत्तम राहील. आणि संतुलनचं जसं बाल हर्बलसारखा एखादा सिरप आहे ते तिला दिलं तर अत्यंत उत्तम. हे सगळं जर का करूनही महिना दीड महिन्यात तुम्हाला तिच्या याच्यामध्ये काही फरक नाही दिसला, म्हणजे पोटाचा जो फुगीरपणा आहे किंवा तिची मोशनला जाण्याची जी टेंडन्सी आहे अन्न खाल्ल्यानंतर, तर मात्र लगेचच तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. तुम्ही संतुलनला आलात तरीही चालेल किंवा लोकलीसुद्धा तुम्ही जाऊन दाखवलं तर ह्याच्यातनं कुठला दोष आहे का लिव्हरशी रिलेटेड किंवा अजूनही काही दुसरा, तर तो सगळा सुधरवून आपल्याला हा जो त्रास आहे तो कमी करता येऊ शकतो. याच्यातनं नक्कीच पुढे जाऊन जर का पचनाचा त्रास हा कायम राहिलात तर मग मुलांमध्ये आपल्याला दुसरे सुद्धा दोष जे आहेत ते आपल्याला दिसू शकतात. वजन वाढत नाही किंवा कधीतरी चिडचिड वगैरे मुलं जास्त होतात, तर ते सगळे दोष जे आहेत ते आपण आत्ताच त्याला प्रतिकार जो आहे तो आपण त्याच्याकरता करू शकतो. नक्की मॅडम. कार्यक्रमात अजून एक फोन आलेला आहे. ऋत्विक गोरडे आहेत पनवेलवरून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला ऋत्विक, काय समस्या आहे आपली? ऋत्विक, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय का? मला वाटतं फोन कट झालेला असावा. त्या पलीकडे जाऊन अनेक आता आपण म्हणतो की ऋतू बदल होतो. नुकताच ऋतू बदल झालेला आहे. आता ह्या ऋतू बदलाचा पचनसंस्थेवरती परिणाम होतो का आणि तो कशा पद्धतीने होतो? बघा कसं आहे की ऋतूप्रमाणे पचनसंस्था तर नॅचरली बदलतेच, आणि आपण जसं म्हणतो तसं की थंडीच्या दिवसांमध्ये आपली पचनसंस्था जास्त व्यवस्थित काम करते. पावसाळ्यामध्ये जे आहे ते खूप कमी जास्त आपल्याला जाणवत राहतं की पचन कधीतरी एकदम व्यवस्थित असतं आणि कधीतरी एकदम त्रास होतो. आणि तसंच गरमीच्या दिवसांमध्ये पचनसंस्था जी असते ती खूपच आपण म्हणतो ना की थोडी सुस्तच झालेली असते. आपण नाही का कसे सुस्त होतो गरमी असले की अरे जाऊ दे रे, घरी बसू शांतपणे, तसं आपल्या पचनसंस्थेला पण असतं की ठीक आहे थोडंसं फ्रूट ज्यूस दिला का, फ्रूट्स दिले का खायला तर चालेल. कसं लोक लगेच आईस्क्रीम जाऊन खाल्लं की लोकांना कसं मनाला प्रसन्न वाटतं ना, पण तेच जर का वरण भात भाजी पोळी त्यावेळेस खायची म्हटलं की लोक लगेच म्हणतात अरे बापरे एवढं सगळं आता कुठे खात बसणार. त्यामुळे पचनसंस्था नक्कीच त्यावेळेस थोडीशी हळवी झालेली असते. त्यामुळे ऋतुमानाप्रमाणे आपल्याला त्याच्यामध्ये बदल करायलाच पाहिजे. पण सगळ्यात महत्त्वाचं जे पचनसंस्थेच्या बालकांच्या दृष्टीने आपल्याला विचार करण्याची गरज आहे ते म्हणजे आपल्या शरीरामध्ये असतात मायक्रोबियल काय म्हणायला पाहिजे, मायक्रोब्स असतात, म्हणजे ज्यांना आपण बॅक्टेरियाज म्हणू शकतो की जे आपल्याला मदत करतात. म्हणजे त्रास देणारे बॅक्टेरियल इन्फेक्शन वगैरे तसं नव्हे, तर काही प्रकारचे जीवाणू असतात की जे आपल्या पोटामध्ये सुरुवातीपासून असतात आणि ज्याला आईचं स्तन्य जे आहे ते मदत करतं. तर हे मायक्रोब्सची सुद्धा ही काम करण्याची जी पद्धत आहे ही आपल्याला जाणून घेणं खूप गरजेचं आहे. कारण की हा जो मित्र आपल्याला नेचरनी दिलेला आहे त्याला आपण कशी मदत करू शकतो जेणेकरून पचनाला प्रत्येकाच्या मदत होऊ शकते हे आपल्याला जाणून घेणं जे आहे ते अत्यंत आवश्यक आहे. नक्कीच. कार्यक्रमात पुढचा फोन येतोय. योगेश आहेत आष्टीवरून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला योगेश, काय समस्या आहे आपली? हॅलो सर, मुलगा 2 वर्षाचा आहे माझा. बोला. 2 वर्षाचा मुलगा आहे, तो शिला करत त्रास होतो. थोडं सर जोरात बोलू शकाल का, ऐकू येत नाहीये नीट. हॅलो बोला. 2 वर्षाचा मुलगा आहे आणि त्याला शी करायला त्रास होतो. 2 वर्षाचा मुलगा आहे, शी करण्यासाठी त्याला 4-5 दिवस शी होत नाही. औषध बी भरपूर केले तर दवाखान्यात केलेलं पण फरक काहीच पडत नाही. अच्छा, उपचार केलेत पण फरक काही पडत नाही. आणि कधीपासून सर त्रास होतोय त्याला? त्याला 2 महिन्यापासून त्रास होतो. त्याला कधीपासून? 2 महिने. 2 महिन्यांपासून त्रास होतो. 2 महिन्यांपासून त्रास होतो. अच्छा अच्छा. 2 वर्षाचा मुलगा आहे, 2 महिन्यांपासून त्रास होतोय आणि फरक पडत नाही असं म्हणताय. ओके. आता कसं आहे की पचन संस्था जी असते ती पचनापासून ते मलनिष्कासनपर्यंत ह्याचं काम व्यवस्थित झालं पाहिजे. जेव्हा मळाचं आपण म्हणतो की कन्सिस्टन्सी, जसं आता मगाशी ताई म्हणलं की लूज मोशन्स कधीतरी होतात, कधीतरी घट्ट होते, तर घट्ट हार्ड अशा प्रकारचं जर का मोशन असलं तर मुलांना पटकन शी व्हायला मदत मिळत नाही.
त्याचबरोबरीने सध्याच्या काळामध्ये इवन टॉयलेटसुद्धा जे आहेत ते आपल्याकडे वेस्टर्न टॉयलेट्स वापरण्याची पद्धत जास्त झालेली आहे. त्याच्यामुळे जी प्रॉपर पोझिशनसुद्धा असते मल बाहेर निघण्याकरता ती सुद्धा खरं प्रॉपरली फॉर्म होत नाही. म्हणून आम्ही सुरुवातीपासून लोकांना काय सांगतो की तुम्ही पॉटी ट्रेनिंग जी आहे मुलांना ती शक्यतो इंडियन टॉयलेटवरती द्यायला सुरू करावी. कारण की इंडियन टॉयलेट जे आहे त्याच्यातनं पोझिशन जी प्रॉपर असते त्याच्यामुळे मलनिष्कासन व्हायला मदत मिळू शकते. आता याच्यामध्ये सर कसं आहे की आपल्याला त्याच्या पिण्याच्या पाण्याकडे पण लक्ष खूप द्यायला पाहिजे की व्यवस्थित पाणी पितो आहे का. पाणी जर का व्यवस्थित प्यायला तर जे मल आहे ते व्यवस्थितपणे सॉफ्ट ज्याला आपण म्हणतो तसं ते तयार होतं. त्याचबरोबरीने खाण्यापिण्यामध्ये भाज्यांचं प्रमाणसुद्धा जे आहे ते मुलांच्या खूप व्यवस्थित ठेवलं पाहिजे. सध्याच्या काळामध्ये मुलांना हे नको ते नको म्हणून आईवडील खूप लक्ष देत नाही की जाऊ दे ना, मूल खायला तयार नाही, जे काही खाईल त्याच्या मनाचं असेल तेवढं आपण त्याला दिलेलं बरं. तर तसं करणं योग्य नव्हे. आणि त्याचबरोबरीने मुलांना फ्रेश दही आणि कमीत कमी एक छोटी वाटीभर ताक हे जे आहे ते देणं अत्यंत आवश्यक आहे की जेणेकरून पचन जे आहे ते व्यवस्थित राहील. आणि तुम्हाला पॉसिबल असलं तर तुमच्या मुलाला रात्री झोपताना साधारण अर्धा पेला गरम पाणी घ्या, गरम किंवा कोमट, त्याच्यामध्ये 2 चमचे तूप घाला आणि 1 चिमूट त्याच्यामध्ये मीठ घाला सैंधव आणि ते त्याला प्यायला सांगा. तर कदाचित नेक्स्ट डे त्याला शी जी आहे ती व्यवस्थित व्हायला मदत मिळेल. तसंच मगाशी सांगितलं तसं सिरपसुद्धा जे आहे बाल हर्बलसारखं तेही त्याला दिलं तर मदत होईल. पण मला तरी असं वाटतं की तुम्ही लगेचच तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा संतुलनमध्ये येऊन, तर तुम्हाला बाकी सगळा जो त्रास आहे तो सुद्धा कमी व्हायला त्याचा मदत मिळू शकेल, पचन सुधारेल आणि पोटही साफ होईल. तुम्ही ऑलरेडी दुसरीकडे दाखवून झालं आणि तेवढे त्याला फायदा होत नाही आहे, म्हणून तुम्ही वेळ न घालवता संतुलनमध्ये सल्ला घेतला तर जास्त बरं राहील. नक्कीच मॅडम. पुढचा फोन येतोय ऋत्विक गोरडे. पुन्हा एकदा मगाशी जो फोन कट झाला होता पनवेल चे आहेत, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला ऋत्विक, काय समस्या आहे आपली? प्रश्न विचारा. थेट टीव्हीचा आवाज बंद करा आणि प्रश्न विचारा. हॅलो, टीव्हीचा आवाज बंद ठेवा आणि मोबाईल. हा बोलो, पनवेलवरून बोलतोय. हॅलो, हा बोलो. विटॅमिन B12 आणि D3 ची टेस्ट सांगितलेली मला. हॅलो, बोला बोला, तुम्ही बोलत राहा. हॅलो, पनवेलवरून बोललो. मला त्यांचं टीव्हीचं आणि ते टीव्हीमध्ये ऐकून बोलतायत, त्याच्यामुळे माझी सगळ्या प्रेक्षकांना खरं तर विनंती आहे की जेव्हा तुम्ही फोन करता तेव्हा तुम्ही टीव्हीमध्ये तुमचा आवाज ऐकू नका. तुम्ही ज्या फोनमधून फोन केलाय, मग तो लँडलाईन असेल किंवा तुमचा मोबाईल नंबर असेल, तिथून जो तुम्ही फोन केलाय तिथून तुम्ही बोला, म्हणजे मग तुमचा थेट आवाज आमच्यापर्यंत पोहोचेल आणि व्यवस्थित ऐकायला येईल आणि उत्तम उत्तर तुम्हाला निश्चितपणानं मिळू शकेल. मॅडम, जसं आता आपण म्हणतोय की पचनशक्ती, आता वयांचा जर आपण विचार केला तर कोणत्या कोणत्या वयामध्ये पचनसंस्थेचे त्रास जास्त प्रमाणात होऊ शकतात, असं काही असतं का? आता बघा, जन्म झाल्यानंतरचे जे साधारण पहिले 6 ते 7 महिने असतात त्याच्यामध्ये आपली पचनसंस्था तयार झालेली नसते आणि म्हणूनच आपल्याकडे आईचं स्तन्यपान करणं खूप महत्त्वाचं सांगितलेलं आहे की त्या काळामध्ये बाहेरचं कुठलंही अन्न जे आहे ते मुलांना देऊ नये. आणि त्या 6 महिन्यांमध्ये जेवढं आईचं स्तन्य व्यवस्थित बाळापर्यंत जातं तेवढं मी मगाशी सांगितलं तसं की आपल्या शरीरामध्ये असलेले जे जीवाणू असतात की जे आपल्याला पुढे जाऊन पचनाला मदत करू शकतात, त्यांचं बायोम जे आहे, त्यांची जी आपण म्हणू की एक्झिस्टन्स आहे आपल्या शरीरातलं, ते जास्त व्यवस्थित राहतं. आई जे काही खाते पिते ना त्याचा सुद्धा या सगळ्या कॉलोनीजवरती फरक पडत असतो. म्हणजे जसं आपण नाही का एखादी कॉलोनी तयार करून राहतो, तसे हे सगळे मायक्रोब्स जे असतात ते सुद्धा आपल्या पचनसंस्थेमध्ये कॉलोनी करून राहत असतात आणि त्यांना आपण जेवढी मदत देतो तेवढे ते जास्त व्यवस्थित पुढच्या सगळ्या आपलं जे आयुष्य आहे त्याच्यामध्ये पचनाला आपल्याला मदत करू शकतात. आता सध्याच्या काळामध्ये जसं आत्ता सरांचा अर्धवट जो प्रश्न आपल्याला ऐकू आला त्याच्यामध्ये बघा, त्यांनी B12 आणि D3 ह्याचा त्यांनी उल्लेख केला आहे. अहो, सध्या असं काय झालं आहे की B12 आणि D3 सगळ्यांमध्ये कमी व्हायला लागलेलं आहे? तर ह्याचे जी कारणं आहेत, एक तर नेचरमधनं सुद्धा आपण सगळीकडे पेस्टिसाइड्स आणि फर्टिलायझर्स खूप वापरतोय, म्हणजे चांगले असणारे जीवाणू जे आहेत त्यांना सुद्धा आपण न कळत मारतो आहोत. आणि ही जी लहान बिचारी मुलं आपल्याकडे जन्माला येतात की ज्यांची पचनसंस्था अजून तयार झालेली नाही आहे, त्यांना जरा सर्दी झाली, जरा खोकला झाला, जरा ताप दिसला, काहीही त्रास त्या चिमुकल्यांना होताना दिसला की सगळ्यात पहिले आपला पाऊल जे असतं ते म्हणजे अँटीबायोटिक्स देण्यावरचा भर.
आणि त्याच्यात आपल्याला कळत नाही आहे की आपण ज्या काही जीवाणूंची कदाचित आपली संस्था जी आहे ती भांडू शकेल, त्याच्यात सुद्धा आपण कुठून तरी बाहेरून चुकीची मदत केल्यामुळे आतमधले जे सगळे जीवाणू आहेत की जे आपल्याला मदत करू खरं इच्छित आहेत, त्यांच्यावरती सुद्धा ती तलवार चालवली जाते आणि ते जीवाणू बिचारे मरतात. आणि त्याच्यामुळे पचन संस्थेचे विकार जे आहेत सध्याच्या काळामध्ये आपल्याला खूप दिसतात आहे. आता हे जे B12 पण आपल्या शरीरामध्ये व्यवस्थित तयार होऊ शकतं किंवा हे D3 वगैरे सारख्या गोष्टी आहेत की ज्याच्यावरती आपल्या पचन संस्थेला पुढे जाऊन काम करावं लागतं. कारण की शेवटी सूर्यातनं जरी आपल्या शरीराने D3 बनवायचा विचार केला तरीही आपल्याला शरीरामध्ये कुठेतरी त्याचं पचन करावं लागतं की नाही, त्याची काहीतरी बनवण्याची प्रोसिजर असेल ज्याला परत आयुर्वेद पचन म्हणत असतं. तर या सगळ्यातनं आपल्याला विचार करायला पाहिजे की आपल्याला जेवढं नॅचरल आतमध्ये बायोम्स क्रिएट करता येतील तेवढा त्याचा फायदा आपल्याला जास्त होतो. आणि म्हणूनच ह्या सगळी काळजी जी आहे ती प्रत्येकाने घ्यायला पाहिजे. पहिल्या 6 महिन्यात तर नक्कीच मुलांना बाहेरचं कुठलं अन्न देता कामा नये आणि कुठलेही केमिकल औषधं जी आहेत ती 10 वेळा विचार करून मगच पोटात दिली पाहिजे. नक्कीच. तर आपण अजूनही याच्याबद्दल बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्या आपण मदत करू शकतो, तर तीही आपण हळूहळू जे आहे ते आपण जाणून घेऊच. या निश्चितपणे खूप छान असं मार्गदर्शन, बालकांचं पचन या विषयावरती आपण चर्चा करतोय. लहान मुलांच्या बाबतीमध्ये हा जो त्रास होत असतो, समस्या होत असतात, आपल्याला अनेक वेळा नेमकं काय होते ते कळत नाही. मात्र मग त्यावेळेला योग्य तज्ज्ञांचं मार्गदर्शन, शास्त्रीय दृष्टिकोनातून मार्गदर्शन हे असणं खूप महत्त्वाची गोष्ट असते. त्याच मार्गदर्शनाखाली त्यांना जी काही औषधं, रसायनं जी काही आपल्याला द्यायची असतील ते आपण देऊ शकतो, जेणेकरून त्यांच्या आरोग्यावरती कुठला विपरीत परिणाम होणार नाही. आणि या सगळ्या संदर्भात डॉक्टर मालविका तांबे असतील, आत्मसंतुलन केंद्र कारला असेल, गेल्या अनेक वर्षांपासून काम करतायत. तुम्ही निश्चितपणाने त्यांना संपर्क करू शकता, मॅडमची अपॉइंटमेंट घेऊ शकता, मार्गदर्शन घेऊ शकता, उपाय करून घेऊ शकता. आणि त्याकरता आता TV स्क्रीनवरती आत्मसंतुलनचे नंबर सुरूच आहेत. अजूनही खूप सारे प्रश्न आहेत मनामध्ये, मॅडमना विचारायचे आहेत, पण तुर्तास वेळ होते एका छोट्याशा विश्रांतीची. कुठे जाऊ नका, पाहत रहा साम संजीवनी. विश्रांतीनंतर साम संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. बालकांचे पचन या विषयावरती आपण चर्चा करतोय आणि डॉक्टर मालविका तांबे आपल्याला मार्गदर्शन करतायत. कार्यक्रमात अजून एक फोन आलाय. अस्मिता आहेत पुण्यातून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला अस्मिता, काय समस्या आहे आपली? हा, माझी नात आहे 2 वर्षाची. तर तिला आता दात आणि दाढा आलेत ना, तर त्यामुळे ती काय करते, खायला काय दिलं की 1-1, 1.5 तास असं तोंडात धरून ठेवते आणि खाते हळूहळू. तर म्हणजे ते दात वगैरे येतात म्हणून तशी करते का काय, म्हणजे खूप वेळ लावते खायला, 2-2 तास लावते खायला. बरं बरं. काय सांगता येईल मॅम? आता बघा, ह्याच्यामध्ये आपल्याला काय काळजी घ्यायची गरज आहे की जेव्हा मुलांना दात येतात तेव्हा आपल्याकडे शास्त्रांमध्ये सांगून ठेवलेलं आहे की पचन जे आहे ते थोडंसं बिघडतं. म्हणून आपण मदत म्हणून काय करतो, तर अगदी जन्म झालेल्या बाळाला सुद्धा आपल्याकडे बालगुटी देण्याची पद्धत आहे की पचनामध्ये मदत करत राहिलं तर हरकत त्याच्यामध्ये काहीच नसते. म्हणून बालगुटीसारखं जे औषध आहे ते आपल्याला बाळाला खरं रेग्युलर बेसिसवरती द्यायलाच पाहिजे. त्याचबरोबरीने जेव्हा दात यायला सुरू होतील तेव्हा संतुलन अग्नी सिरपसारखं एखादं जे सिरप आहे तेही जर का सकाळ संध्याकाळ नियमाने दिलं तर त्याच्याने सुद्धा पचन व्यवस्थित राहायला मदत मिळते. याच्यामध्ये तुम्हाला अजून मी चांगली गोष्ट अशी सांगते की आपल्याला दातांची सळसळ होते, म्हणजे हिरड्यांची सळसळ होते दात येताना, मुलांना त्रास होतो, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की नाही. तर आयुर्वेदामध्ये एक स्पेशल पावडर सांगितलेली आहे की जिचं मसाज केल्याने हिरड्यांची सळसळ कमी होते. बरं, त्यातले तुम्ही सगळे जर का इन्ग्रेडियंट्स पाहिले तर तुम्हाला लक्षात येईल की ते जर का तुम्ही दातांवरती चोळले आणि ते मुलाच्या सलाईवाबरोबर पोटात गेले तर पोटात गेल्यावरती त्याच्याने पचनात अजून मदत होते. म्हणजे सगळे पचनाला मदत करणारे हर्ब्स जे आहेत ते त्याच्यामध्ये आहेत. त्यामुळे या 3 गोष्टी जर का तुम्ही व्यवस्थित केल्यात तर तुमच्या बाळाला आता जो त्रास होतो आहे तो कमी व्हायला निश्चित मदत मिळेल. आणि त्याचबरोबर अजून एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की जेव्हा ती खायला मागेल तेव्हाच तुम्ही तिला खायला द्या. जर का तिला आत्ता काही त्रास होतो आहे तर प्लीज वेट की तिचं स्वतःचं पचन संस्था आहे ती सांगेल तिला ना की आता जेवायची वेळ झाली आहे, भूक लागली आहे, काहीतरी खायला घे. तर जबरदस्ती तोंडामध्ये काहीतरी देऊन आणि तिने घोळवत राहायचं ते त्याच्यापेक्षा तिने मागितल्यावरती खायला देणं हे कधीही उत्तम, कारण की ते पचन संस्थेला धरून चालतं, मग ते चुकत नाही आणि त्याच्यातनं अजून अपचन जे आहे ते क्रिएट होत नाही. त्यामुळे डिमांड फीडिंग हे प्रत्येकाने सूत्र लक्षात ठेवायला पाहिजे की भूक लागल्यानंतरच, बाळाने मागितल्यानंतर, मुलांनी मागितल्यानंतर
नंतरच त्यांना खायला द्यायचं. जबरदस्ती खायला बसवलं आणि उगाच चारत राहायचं तास तास दीड तास, हे अत्यंत चुकीचं आहे त्यांच्या पचनसंस्थेच्या दृष्टीने सुद्धा. आणि ब्रेनला सुद्धा जे सिग्नल्स जातात की आता गरज नाहीये तरी अन्न येतंय पोटामध्ये, ह्याच्यातनं आपण पुढे जाऊन खूप मोठे मेटाबॉलिक डिसऑर्डर्स जे आहेत ते तयार करण्यात मदत करत असतो. नक्कीच मॅडम. अजून एक कॉल येतोय, गुणवंत आहेत अकोल्यावरून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला गुणवंत, काय समस्या आहे आपली? हा नमस्कार सर. नमस्कार, बोला. मॅडमला प्रश्न विचारायचं होतं की बिस्किट जे आहेत, बिस्किट कोणत्या प्रकारची बिस्किट मुलांना द्यायला पाहिजे? माझा मुलगा 1 वर्षाचा आहे, शौर्य बुटे. तर त्याला कोणत्या प्रकारचे बिस्किट द्यायला पाहिजे आणि द्यायला पाहिजे की नाही पाहिजे, किंवा त्या कोणत्या प्रकारचे बिस्किट द्यायला पाहिजे? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे खरं तर मॅडम. म्हणजे थोडंसं हसायला आलं पण प्रॅक्टिकल प्रश्न आहे खरंच, की बिस्किट आणि बिस्किटांचे एवढे प्रकार आहेत आता मार्केटमध्ये की खरंच कळत नाही की ह्याच्यातली कुठली बिस्किट दिली गेली पाहिजे आणि काय काय सांगतात. आता बघा कसं आहे, कुठल्याही प्रश्नाला कधीही हो किंवा नाही उत्तर नसतं, हे नेहमी लक्षात ठेवा. एव्हरीथिंग हॅज ग्रे एरियाज आपण म्हणतो ना तसं. आता बिस्किट द्यायचं का, तर ह्याच्यामध्ये बघा तुम्ही एक मार्केट शब्द खूप क्लिअर वापरला आहे. तर मार्केटमधली बिस्किट देणं योग्य नव्हे हे प्रत्येकाला खरं आतमधनं माहितीच असतं, म्हणून हा प्रश्न पडतोय ना की बिस्किटं द्यायची की नाही. आता बिस्किटांमध्ये असतं कसं की मैदा वापरला जातो, रंग वापरले जातात, त्याच्यामध्ये खूप प्रकारचे प्रिझर्वेटिव्स वगैरे वापरले जातात. तर हे सगळं आपल्याला कशाकरता मुलांना द्यायचं आहे? सोपं आहे म्हणून प्रत्येकजण हातात देऊन टाकतं आणि खाऊन घेतात मुलं. तर तसं नव्हे. आता घरी केलेली बिस्किटं जी आहे, आता घरी तुम्ही नानकटाई करून मुलांना दिली तर बिस्किटाचाच प्रकार आहे की नाही, तर देऊच शकताय तुम्ही. घरी केलेलं स्वतःचं लोण्यात न केलेली जी नानकटाई आहे ती द्यायला मुलांना काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आपल्याकडे बघा स्पेशली महाराष्ट्रीयन संस्कृतीमध्ये गुळपापडी नावाची एक गोष्ट होती. व्यवस्थितपणे आई ते गूळ आणि कणिक जे आहे ते तुपामध्ये नीट भाजून डब्यामध्ये भरून ठेवायची. मुलांना भूक लागली की ते दुधाबरोबर मिक्स करून आणि मुलांना खायला दिली जायची. बराचदा मुलं नुसती वाटीमध्ये गुळपापडी सुद्धा घेऊन खात होते. का बंद केलं आपण? तर ही चांगली गोष्ट होती. कदाचित बिस्किटासारखाच प्रकार आपण म्हणू शकू की इन्ग्रेडियंट्सचा विचार केला तर फक्त चुकीची इन्ग्रेडियंट्स त्याच्यामध्ये नव्हती. तर हे आपण मुलांना आज का खायला देऊ नाही शकत आहे? 10 मिनटं भाजायला लागतील पण ही गोष्ट आपण देऊ शकतो की नाही? तसंच सुकडीसारखी जी वडी केली जाते तर ती सुद्धा आपण मुलांना घरी करून देऊ शकतो. आणि बिस्किटसुद्धा जे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, वेगवेगळ्या फ्लॉवर्सचे, म्हणजे आपण म्हणूया की नुसतंच मैदा किंवा कणिक नव्हे तर आपल्याला रागी म्हणजे नाचणीची बिस्किटं घरी करता येऊ शकतात, आपल्याला जवाची बिस्किटं घरी करता येऊ शकतात. तर आपण हे सगळं का नाही घरी करू शकत आहोत? म्हणजे आणि ह्याला खरंच वेळ लागत नाही. म्हणजे जसं आपण सुरुवात करतोय, 1-2दा कदाचित चुकतील, काहीतरी गडबड होऊ शकेल, पण त्याच्यातनं तुम्हाला रेसिपी एकदा समजली आणि तुम्ही करू लागलात की खूप फास्ट या सगळ्या गोष्टी होतात. आता माझ्याही मुलांना मफिन्स हा प्रकार खूप आवडतो, पण बाजारातले मी देते का? तर मी देत नाही. पिझ्झा खूप आवडतो, बाजारातला देते का? तर देत नाही. घरी या सगळ्या गोष्टी करता येणं सोपं असतं. फक्त एक ओव्हन, तेही ओव्हनसुद्धा जे आणायचं आहे ना ते तुम्ही प्लीज मायक्रोवेव्ह ओव्हन घरामध्ये आणू नका. तुम्ही जे नॉर्मल आपलं कन्व्हेक्शन ओव्हन असतं ते घरामध्ये आणून या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या करून मुलांना खायला घालू शकता. फक्त त्याची फ्रिक्वेन्सी जी आहे ती आपल्याला लक्षात घ्यावी लागते. खरं माझं यूट्यूब चॅनल जे आहे डॉक्टर मालविका तांबे नावाने, त्याच्यावरती म्हणून मी हळूहळू म्हणजे नॅचरली हेल्थला आपण जास्त इम्पॉर्टन्स देतो आहोत, किचनला जरा कमी इम्पॉर्टन्स देतो आहे, पण त्याच्यामध्ये म्हणून मी हळूहळू अशा सगळ्या रेसिपीज दाखवते आहे की जे आपल्याला घरी केल्या तर सोप्या असू शकतात आणि मुलांना त्या आवडू पण शकतात. तर त्यामुळे तुम्ही ते यूट्यूब चॅनल जरी फॉलो केलं सर तर तुम्हाला फ्युचरमध्ये अशा प्रकारच्या रेसिपीज मिळतील. पण नक्कीच नाही तर आत्ता आपलं माध्यम सगळे खूप आहे ज्याच्यामध्ये चांगल्या चांगल्या रेसिपीज तुम्ही शोधू शकता आणि तशा घरी करून मुलांना देणं जे आहे ते अत्यंत उत्तम. त्यामुळे घरची बिस्किटं देऊ का? तर उत्तर हो आहे. बाजारातली बिस्किटं देऊ का? तर ते उत्तर नाही आहे. निश्चितपणानं खूप छान असं मार्गदर्शन बालकांचे पचन या विषयावरती, आणि या संदर्भात कुठलीही शंका, समस्या, अडचण असेल तर तुम्ही निश्चितच डॉक्टर मालविका तांबे यांना भेटू शकता. आत्मसंतुलन केंद्राचे नंबर आत्ता टीव्ही स्क्रीनवरती आहेत. मॅडम तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात आणि एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिलीत त्यासाठी अगदी मनापासून आभार. मलाही आनंद आहे. आणि याबरोबरच वेळ होते इथेच थांबण्याची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम टीव्ही.